नमस्कार, मी शिवम बोरकर. बोरकर गुरुजी आपल्या या यूट्यूब चॅनलवर सर्वांचं स्वागत आहे. आज या लेक्चरमध्ये आपल्याला बघायचं आहे ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थिरम. तर बघा, आधी आपण बघितलं होतं बघा पायथागोरस थिरम. ज्याच्यामध्ये बघा आपण काय बघितलं होतं, की एक राईट अँगल ट्रायंगल होता. तर या ठिकाणी बघा आपण राईट अँगल ट्रायंगल कन्सिडर केला ABC. ज्याच्यामध्ये बघा आपला हा जो अँगल बी आहे, हा काय 90 डिग्री आहे. तर आपण पायथागोरस थेरममध्ये बघितलं होतं, कोणामधलं रिलेशन बघितलं होतं, की त्याचा हायपोटेनस म्हणजे काय, जो अँगल 90 आहे त्याच्या अपोजिट वाली साईडचा स्क्वेअर इक्वल्स टू काय, सम ऑफ स्क्वेअर ऑफ रिमेनिंग टू साईड. म्हणजे या ठिकाणी काय बघा, AB स्क्वेअर प्लस BC स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण रिलेशन बघितलं होतं बघा, हायपोटेनस आणि त्याच्या रिमेनिंग साईड बद्दल. जसं की 90च्या अपोजिट वाल्या साईड आणि रिमेनिंग टू साईड मधलं काय बघितलं होतं आपण, रिलेशन बघितलं होतं. तर आज आपल्याला बघायचंय याच पद्धतीचं, की जर एखादा ट्रँगल जर ॲक्यूट अँगल ट्रँगल राहत असेल तर त्याच्यामध्ये काय रिलेशन असणार आहे. त्याच्यानंतर ऑब्टूस अँगल ट्रँगल राहत असेल तर त्याच्यामध्ये कशा पद्धतीचं रिलेशन राहणार आहे. तर या ठिकाणी बघा आपण सुरुवातीला एक ॲक्यूट अँगल ट्रँगल कन्सिडर करणार आहोत. तर या ठिकाणी तुमच्या बुकमध्ये बघा तुम्हाला एक ॲक्टिव्हिटी दिलेली आहे. तर या ठिकाणी बघा आपण एक ट्रँगल कन्सिडर करत आहेत. तर हा झाला बघा आपला ट्रँगल ABC. ज्याच्यामध्ये बघा आपण हा जो अँगल सी घेतलेला आहे, हा घेतलेला आहे बघा या ठिकाणी ॲक्यूट. त्याच्यानंतर बघा आपण काय करणार आहे, या ठिकाणी याच्यावर परपेंडिक्युलर काढणार आहे AD कोणावर, साईड BC वर. तर या ठिकाणी बघा लक्षात कशा पद्धतीने डायग्राम ठेवायची, ट्रँगल ABC काढायचा ज्याच्यामध्ये C आपल्याला काय ठेवायचा, ॲक्यूट. तर त्याच्यानंतर बघा अँगल ए जो आहे याच्या अपोजिट वाली साईड BC याची जी टोटल लेंथ असणारी बघा या ठिकाणी आपल्याला कन्सिडर करायची आहे टोटल लेंथ A. त्याच्यानंतर बी अँगल जो आहे त्याच्या अपोजिट वाली जी साईड आहे त्याची लेंथ जी कन्सिडर करायची आहे ती स्मॉल बी. अँगल सीच्या अपोजिट वाली जी साईड आहे AB त्याची लेंथ आपल्याला कन्सिडर करायची स्मॉल सी. आणि त्याच्यानंतर बघा हे जे या ठिकाणी दोन राईट अँगल ट्रँगल बनत आहेत ADB आणि ABC मध्ये जी कॉमन साईड आहे AD ते आपल्याला काय कन्सिडर करायची, त्याची लेंथ स्मॉल p. तर बघा या थेरमचं नेमकं म्हणणं काय, की ॲक्यूट अँगल ट्रँगल मध्ये की पायथागोरस थेरम आपल्याला कशा पद्धतीने त्याचा यूज करता येते. तर या ठिकाणी बघा काय म्हणणं आहे, की इन ट्रँगल ABC अँगल C इज ॲन ॲक्यूट अँगल. तर या ठिकाणी बघा आपल्याला ॲक्यूट अँगल दिलेला आहे अँगल C. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय दिलेलं आहे, AD परपेंडिक्युलर दिलेलं आहे. सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. त्याच्यानंतर बघा आपल्याला प्रूफ काय करायचंय, देन प्रूव्ह दॅट. तर या ठिकाणी बघा काय, की हा जो अँगल C आहे याच्या अपोजिट वाल्या साईडचा स्क्वेअर म्हणजे याच्या अपोजिट वाली साईड कोणती, AB चा स्क्वेअर इक्वल्स टू बघा ट्रायंगलच्या रिमेनिंग ज्या साईड आहेत त्यांच्या स्क्वेअरची ॲडिशन. तर या ठिकाणी बघा आपण ही साईड घेतली तर रिमेनिंग साईड कोणती बघा या ठिकाणी BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. या ठिकाणी लिहिणार बघा BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. त्याच्यानंतर -2 टाइम्स ॲक्यूट अँगल ट्रायंगल जर असेल तर या ठिकाणी -2 टाइम्स. तर काय करायचं बघा, हे पूर्णच्या पूर्ण भाग ज्या ठिकाणी बघा ॲक्यूट अँगलला लागेल असलेली साईड आहे टोटल भाग या ठिकाणी काय येणार बघा या ठिकाणी BC. आणि त्याच्यानंतर बघा ह्या ज्या ॲक्यूट अँगलला लागून असलेली साईड आहे BC, तर एक आपल्याला घ्यायचा पूर्ण पार्ट आणि ही बघा सेगमेंट दोन पार्ट मध्ये डिवाइड झाली, एक झाली BD आणि एक झाली DC. मग यामधली कोणती घ्यायची, जी आपल्या ॲक्यूट अँगलला लागून असलेला जो सेगमेंटचा छोटा पार्ट आहे तो घ्यायचा. म्हणजे कोणता घ्यायचा आपल्याला, DC. आपल्या ॲक्यूट अँगलला लागून असलेला पार्ट आपल्याला त्या ठिकाणी काय करायचं आहे, घ्यायचा आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला काय हे प्रूफ करायचंय. त्याच्यानंतर आपण बघा या ठिकाणी काय करणार, गिवन गिवन मध्ये आपल्याला बघा काय दिलेलं आहे, इन ट्रायंगल ABC आपल्याला अँगल C इज ॲन काय दिलेलं आहे बघा या ठिकाणी ॲक्यूट अँगल आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा आपल्याला ही जी टोटल लेंथ दिलेली आहे टोटल, तर या ठिकाणी टोटल लेंथ आपल्याला A दिलेली आहे. आपण या ठिकाणी जर याला x कन्सिडर केलं DC ला, तर रिमेनिंग जी साईड असणार आहे ती काय असणार आहे बघा A - x. तर त्याच्यानंतर आपण काय करणार, की ट्रँगल मधल्या आपल्याला ज्या गिवन लेंथ आहेत त्या आपण लिहून ठेवणार. या ठिकाणी जसं आपल्याला बघा या ठिकाणी AB ची लेंथ आपल्याला दिलेली आहे C. त्याच्यानंतर AC ची लेंथ आपल्याला दिलेली या ठिकाणी B. त्याच्यानंतर BC ची लेंथ आपल्याला या ठिकाणी दिलेली A.
त्याच्यानंतर बघा AD ची लेंथ आपल्याला बघा या ठिकाणी किती दिलेली आहे P. त्याच्यानंतर आपण DC ला काय कन्सिडर केलेलं आहे या ठिकाणी बघा DC बरोबर X. त्याच्यानंतर आपल्याला बघा BD काढायचं असेल तर आपण काय लिहिणार बघा BC बरोबर BD प्लस DC. तर BC ची लेंथ आपण या ठिकाणी काय घेतली होती A. त्याच्यानंतर BD ची लेंथ आपल्याला फाइंड करायची होती आणि या ठिकाणी DC ची लेंथ आपण काय कन्सिडर केली X. तर या ठिकाणी बघा हा प्लस X इकडच्या साईडनं आल्याच्या नंतर बघा काय मिळणार आपल्याला A मायनस X. तर या ठिकाणी बघा आपण कोणाची व्हॅल्यू फाइंड केली BD ची व्हॅल्यू फाइंड केली. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट काय करायचं की इन ट्रँगल. तर या ठिकाणी बघा हा ट्रँगल ADB. तर हा ठिकाणी बघा हा 90 डिग्रीचा अँगल आहे. तर या ठिकाणी आपण कोणता थेरम लावू शकतो पायथागोरसचा थेरम. म्हणून इन ट्रँगल ADB अँगल ADB इक्वल्स टू 90 डिग्री. म्हणून बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी बघा पायथागोरस जर थेरम लावला आपण तर या ठिकाणी बघा काय होणार AB स्क्वेअर इक्वल्स टू BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. BD स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर. तर या ठिकाणी आपण व्हॅल्यू पुट करून देऊ. तर या ठिकाणी बघा AB ची व्हॅल्यू या ठिकाणी काय बघा C स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा BD ची व्हॅल्यू या ठिकाणी काय मिळणार आपल्याला A मायनस X ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा AD ची व्हॅल्यू आपल्याला काय मिळणार P स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला लावणार A मायनस B ब्रॅकेटचा स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा काय होणार A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर आणि याला देणार आपण इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा अजून एक राईट अँगल ट्रँगल या ठिकाणी बनत आहे कोणता ADC. या ठिकाणी सुद्धा आपल्याला काय लावायचंय पायथागोरस थेरम. म्हणून या ठिकाणी बघा काय लिहिणार इन ट्रँगल ADC अँगल ADC इक्वल्स टू 90 डिग्री. परत या ठिकाणी बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी बघा काय लिहिलं आपण AC स्क्वेअर इक्वल्स टू DC स्क्वेअर प्लस AD स्क्वेअर किंवा AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा AC ची लेंथ आपल्याला दिलेली आहे B स्क्वेअर. AD ची लेंथ या ठिकाणी आपल्याला दिलेली आहे P स्क्वेअर प्लस या ठिकाणी DC ची व्हॅल्यू आपण कन्सिडर केली X. तर या ठिकाणी बघा आपल्याला P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळते प्लस X स्क्वेअर या ठिकाणी इकडच्या साईडला आल्याच्या नंतर काय होणार मायनस. या ठिकाणी P स्क्वेअर बरोबर B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर आणि याला देणार आपण इक्वेशन सेकंड. तर आपल्याला ही इक्वेशन सेकंड इक्वेशन काय करायचं पुट करायचं इक्वेशन फर्स्ट मध्ये. मग या ठिकाणी आपण काय करणार पुट इक्वेशन सेकंड इन इक्वेशन फर्स्ट. तर काय मिळणार बघा C स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर मायनस 2AX प्लस X स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा P स्क्वेअरची व्हॅल्यू आपल्याला मिळाली काय B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर मायनस X स्क्वेअर या ठिकाणी काय झालं कॅन्सल झालं. त्याच्यानंतर बघा काय लिहिणार C स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस B स्क्वेअर मायनस 2AX. तर या ठिकाणी बघा आपण C कोणाला कन्सिडर केलं होतं C जी लेंथ कन्सिडर केली होती ती कोणाची कन्सिडर केली होती AB स्क्वेअर. या ठिकाणी काय येणार AB स्क्वेअर. A ची लेंथ कोणाला कन्सिडर केली होती BC ची. या ठिकाणी काय येणार BC स्क्वेअर. B ची लेंथ कोणाला कन्सिडर केली होती बघा या ठिकाणी AC मायनस 2 टाइम्स या ठिकाणी काय येणार BC आणि X कोणाला कन्सिडर केलं होतं DC. तर या ठिकाणी बघा आपल्याला हेच या ठिकाणी काय करायचं होतं प्रूफ करायचं होतं. तर या ठिकाणी काहीच नाही आपण काय केलंय यूज केलंय कशाचा पायथागोरस थेरमचा. दोन्ही ट्रँगल मध्ये आपण काय लावलं पायथागोरस थेरम आणि याच्यामध्ये बघा जी कॉमन साइड होती P याचीच व्हॅल्यू आपण या इक्वेशन मध्ये काय केलेली आहे पुट केलेली आहे. तर अशा पद्धतीनं बघा की आपण पायथागोरसचा थेरमचा यूज करून ॲक्यूट अँगल ट्रँगल मधलं जे साइड मधलं रिलेशन आहे ते काय केलेलं आपण फाइंड केलेलं आहे. ज्या पद्धतीनं आपण ॲक्यूट अँगलच्या अपोजिट वाल्या साइड आणि रिमेनिंग साइड मधलं रिलेशन फाइंड केलं त्याच पद्धतीनं बघा ऑब्टूस अँगल ट्रँगलच्या अपोजिट वाल्या साइड आणि रिमेनिंग साइड मधलं आपल्याला रिलेशन फाइंड करायचं आहे. तर बघा सुरुवातीला तुमच्या समोर बघा या ठिकाणी डायग्राम आपण काढत आहे. तर या ठिकाणी बघा आपण अँगल C जो घेणार आहे हा घेणार आहे बघा या ठिकाणी ऑब्टूस अँगल ट्रँगल. तर बघा हा झाला आपला ACB. तर या ठिकाणी बघा Aच्या अपोजिट अँगल Aच्या अपोजिट वाली जी लेंथ असणार आहे ती स्मॉल a. अँगल Bच्या अपोजिट जी लेंथ असणार आहे ती स्मॉल b
आणि अँगल सीच्या अपोजिट वाली जी लेंथ असणार आहे साईडची ती काय असणार आहे स्मॉल सी. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण जी एडी परपेंडिक्युलर घेतलं त्याची लेंथ कन्सिडर करायची पी आणि बघा ही जी लेंथ कन्सिडर करायची ही करायची एक्स. तर या ठिकाणी बघा काय म्हणणं आहे आणि याला कशा पद्धतीने आपण प्रूव्ह करू शकतो. तर या ठिकाणी बघा इन ट्रायंगल ABC angle ACB is an obtuse angle and segment AD perpendicular on segment कोणत्या सेगमेंटवर या ठिकाणी आपण म्हणू शकतो BC किंवा काय म्हणू शकतो या ठिकाणी BD. देन प्रूव्ह दॅट. तर या ठिकाणी आपल्याला बघा काय प्रूव्ह करायचं. हा झाला आपला ॲक्यूट अँगल. तर याच्या अपोजिट वाल्या साईडचा स्क्वेअर म्हणजे कोणती बघा या ठिकाणी AB चा स्क्वेअर इक्वल्स टू रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरचे ॲडिशन. रिमेनिंग साईड कोणती या ठिकाणी बघा BC आणि या ठिकाणी काय AC. या ठिकाणी BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा ऑब्टूस अँगल ट्रायंगल जर असेल तर प्लस ॲक्यूट अँगल ट्रायंगल असेल तर त्या ठिकाणी काय सांगितलं आपण मायनस. तर या ठिकाणी बघा जो आपल्या ऑब्टूस अँगल ट्रायंगलला जी सेगमेंट जॉईन आहे त्याच्यातले जे दोन पार्ट झाले ते दोन्ही घ्यायचे आपल्याला. या ठिकाणी बघा BC आणि या ठिकाणी काय घेणार DC. 2 टाइम्स BC इंटू DC. तर बघा परत लक्ष द्या काय केलं AB स्क्वेअर म्हणजे काय अँगल C जो आपला ऑब्टूस आहे त्याच्या अपोजिट वाली साईड AB चा स्क्वेअर. राहिलेल्या दोन साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन BC स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा ऑब्टूस अँगल ट्रायंगलला लागून असलेल्या दोन जे आपली सेगमेंट दोन पार्टमध्ये डिवाइड झाली टोटल BD. तर बघा या ठिकाणी BC आणि या ठिकाणी काय इंटू DC. तर बघा या ठिकाणी गिवन मध्ये आपण लिहिणार की बघा या ठिकाणी आपल्याला काय दिलेलं आहे इन ट्रायंगल ABC अँगल ACB इज अन ऑब्टूस अँगल. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपल्याला काय गिवन आहे सेगमेंट AD परपेंडिक्युलर सेगमेंट BC. त्याच्यानंतर बघा आपल्याला ज्या लेंथ गिवन आहेत त्या आपण लिहून ठेवणार. तर या ठिकाणी बघा या ठिकाणी आपण लिहिणार की BC ची लेंथ या ठिकाणी आपल्याला A दिलेली आहे. त्याच्यानंतर AC ची लेंथ या ठिकाणी आपल्याला B दिलेली आहे आणि त्याच्यानंतर AB ची लेंथ या ठिकाणी बघा आपल्याला AB ची लेंथ काय दिलेली आहे C. त्याच्यानंतर बघा AD ची लेंथ आपण कन्सिडर केलेली आहे या ठिकाणी P आणि त्याच्यानंतर DC ची लेंथ आपण काय कन्सिडर केली X. तर या ठिकाणी बघा DC आपल्याला माहित आहे BC आपल्याला माहित आहे. तर याच्यावरून आपल्याला BD काढता येते कारण की तिन्ही पॉईंट काय कोलिनियर आहे. तर या ठिकाणी जर आपल्याला BD काढायचं असेल तर BD इक्वल्स टू या ठिकाणी आपण लिहू शकतो BC प्लस CD. तर या ठिकाणी कारण लिहू शकतो आपण की BCD काय आहे कोलिनियर आहे. तर या ठिकाणी बघा BD इक्वल्स टू BC ची लेंथ या ठिकाणी आपण घेतलेली A आणि CD ची या ठिकाणी काय घेतलेली X. तर या ठिकाणी बघा आपल्याला BD ची व्हॅल्यू मिळालेली आहे. याला देऊ आपण इक्वेशन नंबर फर्स्ट. त्याच्यानंतर बघा ज्या पद्धतीने आपण आधीच्या थेरम मध्ये दोन पायथागोरसचे थेरम लावले होते दोन राईट अँगल ट्रायंगल मध्ये त्याच पद्धतीनं या ठिकाणी सुद्धा दोन राईट अँगल ट्रायंगल बनत आहेत. तर बघा या ठिकाणी कोणता तर ADB मोठावाला राईट अँगल ट्रायंगल. त्याच्यानंतर इन ट्रायंगल ADC छोटावाला राईट अँगल ट्रायंगल. तर बघा या ठिकाणी काय करणार इन ट्रायंगल सुरुवातीला आपण घेणार मोठावाला ADB. आपला जो अँगल ADB आहे हा काय आहे या ठिकाणी 90 डिग्री. या ठिकाणी बाय पायथागोरस थेरम. तर या ठिकाणी जर पायथागोरस थेरम लावला आपण बघा या ठिकाणी काय मिळणार आपल्याला AB स्क्वेअर इक्वल्स टू बघा या ठिकाणी काय मिळणार आपल्याला BD स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय मिळणार आपल्याला AD स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा AB ची व्हॅल्यू आपल्याला गिवन आहे. तर या ठिकाणी काय दिलेली C स्क्वेअर. तर BD ची लेंथ या ठिकाणी बघा आपण फाइंड केलेली आहे फ्रॉम इक्वेशन फर्स्ट काय लिहू शकतो A प्लस X ब्रॅकेट स्क्वेअर प्लस या ठिकाणी बघा AD ची जी लेंथ आहे ती बघा ही काय P चा स्क्वेअर. आणि हे कुठून लिहिलं बघा आपण BD ची जी लेंथ लिहिली ही लिहिली इक्वेशन फ्रॉम इक्वेशन फर्स्ट. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी आपण कोणता फॉर्म्युला लावू शकतो A प्लस B ब्रॅकेटचा स्क्वेअर काय होणार A स्क्वेअर प्लस 2AX प्लस X स्क्वेअर प्लस P स्क्वेअर आणि याला देणार आपण इक्वेशन सेकंड. ज्या पद्धतीनं आपण मोठ्या ट्रायंगल मध्ये पायथागोरस थेरम लावला त्याच पद्धतीनं ADC मध्ये सुद्धा आपल्याला काय लावायचं पायथागोरस थेरम. म्हणून इन ट्रायंगल ADC अँगल ADC इक्वल्स टू 90 डिग्री बाय पायथागोरस
थेरम. तर या ठिकाणी बघा आपण काय लिहू शकतो, AC स्क्वेअर इक्वल्स टू AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर, AD स्क्वेअर प्लस DC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा AC ची लेंथ आपण काय कन्सिडर केलेली आहे, B चा स्क्वेअर इक्वल्स टू AD ची लेंथ या ठिकाणी बघा P स्क्वेअर प्लस DC ची लेंथ या ठिकाणी बघा X स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपल्याला P स्क्वेअरची व्हॅल्यू मिळते प्लस X स्क्वेअर, इकडच्या साईडला आल्याच्यानंतर काय मिळणार मायनस, म्हणून या ठिकाणी बघा P स्क्वेअर इक्वल्स टू B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर आणि याला देणार इक्वेशन नंबर थर्ड. तर आपल्याला काय करायचं, ही जी इक्वेशन थर्ड मधली व्हॅल्यू आहे P स्क्वेअरची, इक्वेशन फर्स्ट मध्ये आपल्याला काय करायचे, पुट करायचे. या ठिकाणी बघा C स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर. तर या ठिकाणी काय लिहायला लागतं सुरुवातीला, पुट इक्वेशन थर्ड इन इक्वेशन सेकंड. तर बघा काय मिळणार, C स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर प्लस 2AX प्लस X स्क्वेअर आणि P स्क्वेअरच्या जागी आपल्याला लिहावं लागेल B स्क्वेअर मायनस X स्क्वेअर प्लस X स्क्वेअर मायनस X स्क्वेअर. या ठिकाणी काय झालं, कॅन्सल. त्याच्यानंतर बघा C स्क्वेअर इक्वल्स टू A स्क्वेअर आणि आपण सुरुवातीला लिहू B स्क्वेअर प्लस 2AX. तर या ठिकाणी बघा आपण C कोणासाठी कन्सिडर केलं होतं, AB ला, म्हणून या ठिकाणी AB चा स्क्वेअर इक्वल्स टू या ठिकाणी A कोणाला कन्सिडर केलं होतं आपण, BC, म्हणून BC चा स्क्वेअर. त्याच्यानंतर B कोणाला कन्सिडर केलं होतं, AC, AC चा स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BC इंटू आणि X या ठिकाणी काय होतं आपलं DC. हेन्स प्रूव्ह. आपल्याला अशा पद्धतीने काय करावं लागेल, प्रूव्ह करावं लागेल. अतिशय सोपा असे हे काय होते, ॲक्यूट अँगल ट्रँगलच्या बाबतीतचा थेरम होता आणि ऑब्टूस अँगल ट्रँगलच्या बाबतीत थेरम होता. आत्ताच आपण बघितलं होतं की ॲक्यूट अँगल ट्रँगलमध्ये बघा ॲक्यूट अँगलची जी अपोजिट साईड आहे, रिमेनिंग साईड आहे, यांच्यामधलं रिलेशन आपण सुरुवातीच्या थेरममध्ये फाइंड केलं. त्याच्यानंतर बघा ऑब्टूस अँगलच्या अपोजिटवाली साईड आणि रिमेनिंग साईडमधलं रिलेशन आपण काय केलेलं आहे, 2 नंबरच्या थेरममध्ये काय केलेलं आहे, फाइंड केलेलं आहे. तर या दोन्ही थेरमचा वापर करून आपल्याला फाइंड करायचं, बघा या ठिकाणी प्रूव्ह करायचं आहे कोणता थेरम, अपोलोनियस थेरम. तर बघा या ठिकाणी या थेरमचं नेमकं म्हणणं काय, तर या ठिकाणी बघा काय दिलेलं असेल आपल्याला, या ठिकाणी बघा आपण एक ट्रँगल घेतला ABC, ज्याच्यामध्ये बघा हा जो M आहे हा मिड पॉइंट आहे कोणाचा, सेगमेंट BCचा. याचा अर्थ AM जे आहे ते काय बघा या ठिकाणी मिड पॉइंट आहे कोणाची, BCची. तर याचं म्हणणं आहे आपल्याला प्रूव्ह करायचं, बघा या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स मीडियनचा स्क्वेअर 2 टाइम्स AM स्क्वेअर आणि प्लस 2 टाइम्स मीडियननं जे 2 इक्वल पार्ट केले त्याच्यामधला कोणताही एक पार्ट आपण घ्यायचा आहे. तर या ठिकाणी बघा काय दिलेलं आहे आपल्याला, इन ट्रँगल ABC M is midpoint of segment BC, then prove that. तर या ठिकाणी बघा प्रूव्ह दॅट काय करायचं आपल्याला, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. तर या ठिकाणी काय 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर, 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. यालाच कधी कधी बघा या BM स्क्वेअरच्या जागी आपल्याला काय पाहायला मिळेल, 2 टाइम्स MC स्क्वेअर, कारण की BM ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढी कोणाची असणार आहे, MC ची असणार आहे. तर या ठिकाणी बघा हे झालं या स्टेटमेंट आपल्याला जे प्रूव्ह करायचे ते. तर या ठिकाणी बघा नंतर आपण लिहिणार गिवन मध्ये काय लिहिणार बघा या ठिकाणी, इन ट्रँगल ABC M is midpoint ऑफ सेगमेंट BC. मिड पॉइंट आहे याचा अर्थ आपण BM इक्वल्स टू काय लिहू शकतो, MC. BM इक्वल्स टू या ठिकाणी काय लिहू शकतो, MC, दॅट इज BM इक्वल्स टू MC. त्याच्यानंतर बघा काय असते आपल्याला टू प्रूव्ह. तर या ठिकाणी आपल्याला दिलेले टू प्रूव्ह काय करायचे, AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 2AM स्क्वेअर प्लस 2BM चा स्क्वेअर. नेक्स्ट या ठिकाणी बघा आपल्याला कन्स्ट्रक्शन काय करायचंय, तर कन्स्ट्रक्शन मध्ये बघा आपण काय करत आहे, परपेंडिक्युलर काढत आहे कशावर, BC वर. ड्रॉ परपेंडिक्युलर AD ऑन सेगमेंट BC. या ठिकाणी बघा काय केलंय, ड्रॉ AD परपेंडिक्युलर ऑन BC. त्याच्यानंतर बघा आपलं असते प्रूफ. तर या ठिकाणी बघा आपण प्रूफ मध्ये 2 केस घेणार आहे.
पहिली केस आपण जी घेत आहे या डायग्रामवरून की आपला जो एम आहे हा परपेंडिक्युलर नाही. नेक्स्ट जी केस घ्यायची आपल्याला ज्याच्यामध्ये आपला एम काय असणार आहे, परपेंडिक्युलर असणार आहे. तर या ठिकाणी बघा, जर आपला एम परपेंडिक्युलर नसेल तर याचा अर्थ एक हा जो अँगल बनणार आहे AMB आणि एक सेकंड अँगल जो बनणार आहे AMC, याच्यामधला एक ॲक्यूट असणार आहे आणि एक काय असणार आहे, ऑब्टूस असणार आहे. तर आपण नेमकंच आता बघितलं होतं. तर ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम याचा वापर करून आपल्याला दोन इक्वेशन मिळतात. तर बघूया, लिहू. या ठिकाणी काय लिहिणार की सपोज, या ठिकाणी केस आपण फर्स्ट घेत आहे. सपोज AM सेगमेंट AM इज नॉट परपेंडिक्युलर ऑन segment BC, then out of angle AMB and angle AMC, one is acute and other is obtuse. जर AM परपेंडिक्युलर नसेल तर दोन अँगल जे बनणार त्याच्यामधला एक ॲक्यूट असणार आणि एक काय असणार, ऑब्टूस असणार. तर या ठिकाणी बघा, हा जो ट्रँगल बनत आहे AMB, आपल्याला डायग्राममधून स्पष्ट दिसते की हा काय बनत आहे, ऑब्टूस अँगल बनत आहे. म्हणून या ठिकाणी आपण लिहिणार इन ट्रँगल AMB, अँगल AMB इज ॲन ऑब्टूस अँगल. म्हणून बाय ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, तर आपण बघितलं होतं ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम, ज्याच्यामध्ये बघा आपण काय लिहू शकत होतो की ऑब्टूस अँगलच्या अपोजिट वाली साईड कोणती आहे. या ठिकाणी लिहिणार बघा AB स्क्वेअर इक्वल्स टू रिमेनिंग साईडच्या स्क्वेअरची ॲडिशन AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स ऑब्टूस ट्रायंगल असेल तर बघा दोन सेगमेंट जे पडतात त्याचं काय करायचं, मल्टिप्लिकेशन 2 टाइम्स BM इंटू, या ठिकाणी काय लिहू शकतो आपण EMD आणि याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. ज्या पद्धतीने बघा आपण ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम ऑब्टूस अँगल ट्रायंगल मध्ये लावला त्याच पद्धतीनं इन ट्रायंगल AMC मध्ये ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस आपल्याला लावायचा आहे. जो कोणता ट्रायंगल बनत आहे, ॲक्यूट अँगल ट्रायंगल. या ठिकाणी लिहिणार इन ट्रायंगल AMC, angle AMC is an acute angle. म्हणून by application of Pythagoras theorem, तर या ठिकाणी बघा काय लिहू शकतो आपण, हा झाला आपला ऑब्टूस सॉरी ॲक्यूट अँगल. तर या ठिकाणी याच्या अपोजिट वाली साईड कोणती आहे बघा, या ठिकाणी AC स्क्वेअर इक्वल्स टू रिमेनिंग साईड बघा कोणत्या आहेत, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर, AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर आणि ॲक्यूट अँगल असेल तर काय वापरायला सांगितलं आपण, मायनस 2 टाइम्स बघा ॲक्यूट अँगल लागले असलेला भाग आणि रिमेनिंग पूर्ण पार्ट. या ठिकाणी काय लिहिणार 2 टाइम्स MD इंटू MC आणि याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय पाहिजे, तर आपल्याला पाहिजे AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा आपल्याला AB स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली इक्वेशन फर्स्ट मध्ये आणि इक्वेशन सेकंड मध्ये आपल्याला AC स्क्वेअरची व्हॅल्यू मिळाली. तर या ठिकाणी काय करावं लागेल आपल्याला, ॲड इक्वेशन फर्स्ट अँड इक्वेशन सेकंड. तर लेफ्ट हँड साइड मध्ये ॲडिशन करून घ्या. तर या ठिकाणी बघा AB स्क्वेअर प्लस आपल्याला काय मिळणार बघा, या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा या ठिकाणी लिहिणार AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर, किती होणार या ठिकाणी 2AM स्क्वेअर प्लस त्याच्यानंतर बघा या ठिकाणी काय BM स्क्वेअर, BM स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय 2 टाइम्स BM इंटू EMD. त्याच्यानंतर बघा नेक्स्ट प्लस MC स्क्वेअर मायनस 2 टाइम्स EMD इंटू या ठिकाणी बघा EMC. तर या ठिकाणी बघा आपल्याला काय कन्सिडर केलं होतं की M काय मिड पॉइंट आहे कोणाचा, BCचा. याचा अर्थ BM ची जेवढी लेंथ आहे तेवढी कोणाची, MC ची. तर या ठिकाणी आपण काय करू शकतो, BM ज्या ठिकाणी दिसते किंवा MC ज्या ठिकाणी दिसते यामध्ये आपण व्हॅल्यू काय करू शकतो, पुट करू शकतो. तर या ठिकाणी आपण काय करू बघा, MC च्या जागी BM पुट करून देऊ. ज्या ज्या ठिकाणी आपल्याला काय दिसते MC दिसते त्या ठिकाणी काय करायचं आपल्याला, पुट BM.
तर या ठिकाणी ए बी स्क्वेअर प्लस ए सी स्क्वेअर 2am स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर प्लस 2 टाइम्स bm इंटू एम डी प्लस एम सीच्या जागी आपल्याला काय पुट करायचं bm स्क्वेअर मायनस 2 टाइम्स एम डी इंटू या ठिकाणी बघा एम सीच्या जागी आपल्याला काय पुट करायचं bm. तर या ठिकाणी बघा प्लस 2 टाइम्स bm इंटू एम डी आणि मायनस 2 टाइम्स bm इंटू एम डी प्लस आणि मायनस एकमेकाला काय करणार कॅन्सल. त्याच्यानंतर बघा bm स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर bm स्क्वेअर प्लस bm स्क्वेअर या ठिकाणी काय होणार 2 टाइम्स bm स्क्वेअर. आणि या ठिकाणी आपण एक कशावर लिहिलं हे आपल्याला काय होतं गिव्हन होतं. तर बघा आपल्याला जे प्रूफ करायचं होतं ते आपण केलं. तर आपण कशाचा वापर केला होता ॲप्लिकेशन ऑफ पायथागोरस थेरम ॲक्यूट अँगल ट्रायंगल आणि ऑब्टूस अँगल ट्रायंगल ज्या पद्धतीने आपण लावलं आणि त्याच्यावरून काय केलं बघा पहिली केस आपण काय केलेली आहे प्रूफ केलेली आहे. ज्याच्यामध्ये बघा आपण पहिली केस काय घेतली होती की आपला एम परपेंडिक्युलर नाही. आता जी केस घ्यायची आपल्याला सेकंड ज्याच्यामध्ये आपला एम काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार आहे. यानंतर जी केस आपली सेकंड आहे ज्याच्यामध्ये बघा आपल्याला गिवन मध्ये काय आहे गिवन इन ट्रायंगल ABC M is midpoint of side BC आणि या ठिकाणी बघा आपल्याला काय AM परपेंडिक्युलर आहे कोणावर BC वर. देन बघा गिवन हे आपल्याला दिलेलं आहे. त्याच्यानंतर बघा टू प्रूव्ह आपल्याला पार्ट तेच प्रूव्ह करायचं काय AP स्क्वेअर या ठिकाणी लिहू टू प्रूव्ह काय प्रूव्ह करायचं बघा या ठिकाणी आपल्याला AP स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर इक्वल्स टू 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस 2 टाइम्स BM स्क्वेअर. त्याच्यानंतर आपल्याला प्रूफ करायचं आहे. तर या ठिकाणी बघा प्रूफ मध्ये काय लिहिणार आपल्याला या ठिकाणी स्पष्ट दिसत आहे की दोन राईट अँगल ट्रायंगल दिसत आहे. पहिला दिसत आहे AMB आणि सेकंड दिसत आहे AMC. तर या ठिकाणी बघा काय लिहिणार इन ट्रायंगल AMB अँगल AMB इक्वल्स टू 90 डिग्री म्हणून बाय पायथागोरस थेरम काय लिहिणार बघा या ठिकाणी AB स्क्वेअर इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस BM स्क्वेअर आणि याला देणार इक्वेशन नंबर फर्स्ट. सिमिलरली ज्या पद्धतीनं AMB मध्ये आपण पायथागोरस थेरम लावला त्याच पद्धतीनं इन ट्रायंगल AMC अँगल AMC इक्वल्स टू 90 डिग्री म्हणून बाय पायथागोरस थेरम काय लिहू शकतो बघा या ठिकाणी AC स्क्वेअर इक्वल्स टू AM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर आणि याला देणार इक्वेशन नंबर सेकंड. तर आपल्याला AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर पाहिजे. या ठिकाणी काय करणार ॲड इक्वेशन फर्स्ट अँड सेकंड. तर बघा या ठिकाणी काय लिहिणार AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर या ठिकाणी AM स्क्वेअर प्लस AM स्क्वेअर काय होणार 2AM स्क्वेअर. त्याच्यानंतर बघा BM स्क्वेअर प्लस MC स्क्वेअर. तर या ठिकाणी बघा BM ची जेवढी लेंथ असणार आहे तेवढी कुणाची MC ची कारण की आपल्याला गिवन आहे M काय या ठिकाणी मिड पॉइंट आहे. याचा अर्थ BM इक्वल्स टू बघा काय लिहू शकतो आपण MC आणि MC च्या जागी काय लिहू शकतो BM. या ठिकाणी AB स्क्वेअर प्लस AC स्क्वेअर 2 टाइम्स AM स्क्वेअर प्लस या ठिकाणी काय लिहू शकतो 2 टाइम्स BM चा स्क्वेअर कारण की MC स्क्वेअरच्या जागी आपण काय लिहू शकतो BM स्क्वेअर हेन्स प्रूफ. तर या ठिकाणी बघा आपण अपोलोनियस थेरम काय केलेला आहे प्रूफ केलेला आहे. अतिशय सोपा असा थेरम ज्याच्यामध्ये 2 केस घेतल्या होत्या AM परपेंडिक्युलर नसणार फर्स्ट केस आणि सेकंड केस घेतली आपण ज्याच्यामध्ये AM काय असणार आहे परपेंडिक्युलर असणार ज्याच्यामध्ये फक्त आणि फक्त आपण पायथागोरस थेरमचा यूज केला. तर या ठिकाणी बघा आपण अतिशय महत्त्वाचं असं काय केलेलं आहे पार्ट या ठिकाणी कंप्लीट केलेलं आहे. याच्यावर आधारित आपली नेक्स्ट प्रॅक्टिस सेट असणार आहे. तर या ठिकाणी बघा आजच्या लेक्चरला आपण या ठिकाणी थांबूयात. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच सबस्क्राईब करा, लाईक करा आणि आपल्या मित्रांपर्यंत नक्कीच शेअर करा. धन्यवाद.